JDP मराठी बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत। या ठिकाणी सगळ्यांनीच या शिक्षक मतदारसंघ त्याचबरोबर पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीत आपल्या सगळ्या भावना या ठिकाणी व्यक्त केली। खरं तर याच्या आधी शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधरांना एवढी रस्सीखेच याच्या आधी कधी पाहायला मिळाली नाही, पण ही पहिलीच इलेक्शन असेल की इतकी रस्सीखेच या ठिकाणी चालू आहे। आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत पदवीधर आणि शिक्षक पदाचे, हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनुभवी आणि खरंच या पदवीधर झालेल्या मुलांसाठी त्याचबरोबर शिक्षकांसाठी काहीतरी काम करायची इच्छा या ठिकाणी त्यांनी याच्या आधी सुद्धा केली। मी शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीत बोलत असताना हे दोन्ही मतदार हे शुद्ध मतदार आहेत, कारण पदवीधर हा पदवी झालेला आणि शिक्षक हा खऱ्या अर्थानं ज्यांना समोर ज्ञान देत असतो असा हा मतदार आहे। त्यामुळे येणारी 1 तारखेची इलेक्शन ही आपल्या दृष्टिकोनात फार महत्वाची। पण कदम साहेब, मी या इलेक्शनच्या निमित्तानं ज्यावेळेस आमच्या तालुक्याच्या परिस्थितीवर बोलतो किंवा बोलत असताना आमच्या शिवसेना तालुका अध्यक्षांनी ओवाळे साहेबांनी म्हटलं की आमच्या तालुक्याची परिस्थिती जे काही आज पैशाचं पाणी आलेलं आहे ते एकूण क्षेत्रफळाच्या खर्चून काका जे एकूण आमचं क्षेत्रफळ आहे 2,26,000 हेक्टर आणि प्रत्यक्षात जे काही पैशाचं पाणी आलेलं आहे ते खर्चून 22,000 हेक्टर सुद्धा ओलिताखाली येत नाही। म्हणजे एकूण 10% सुद्धा या ठिकाणी आमच्या तालुक्याला पाणी मिळतंय आणि अजून जवळजवळ 80 ते 82% अजून तालुका हा ओलितापासून वंचित आहे। आज राज्यात महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन झाली। सत्ता स्थापन झाल्यानंतर योगायोगानं हे जलसंपदा खातं हे आपल्या जिल्ह्यातील सुपुत्र सन्माननीय नामदार जयंतराव पाटील साहेबांच्याकडे आलं। त्यानंतर आपण कृषी राज्याचे राज्यमंत्री कृषी खात्याचे, आज याचा योगायोगानं हा संगम या जिल्ह्यात झालेला आहे। आणि हे होत असताना आमच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य इथं बसलेल्या पदाधिकाऱ्यांची एवढीच मागणी की उर्वरित तालुका हा लवकरात लवकर ओलिताखाली यावा, हीच अपेक्षा या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर मांडलेली आहे। याच्या आधी आम्ही पाठपुरावा केला। आमचं म्हणणं नाही आहे की म्हैसाळमधूनच पाणी द्या किंवा आणखी कुठलं कर्नाटकातूनच पाणी द्या, पण जिथं जे आज म्हैसाळचं पाणी आलेलं आहे ते आज पाणी यायला काका आम्हाला 42 वर्ष गेली आमची, पण आता आणि परत विस्तारित करून त्याच्यासाठी परत थांबायची आमची या आमच्या सर्वसामान्य तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मानसिकता नाही। याचा परत उद्रेक होऊ नये याच्यासाठी तुम्ही सन्माननीय जबाबदार मंत्री आज जिल्ह्यातल्या तुम्ही सगळ्यांनी याच्या पाठपुरावा करून लवकरात लवकर या ठिकाणी या आमच्या दुष्काळी तालुक्याला कसं पाणी मिळेल याचा पाठपुरावा आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून व्हावा, एवढीच या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो। जे आज तिन्ही पक्षाचे आज इथं पदाधिकारी आहेत, या निवडणुकीच्या निमित्तानं राहिलेले 2 दिवस आपल्याकडे आहेत। या 2 दिवसात आपण शिक्षक मतदारसंघ असू दे किंवा पदवीधर मतदार असू दे, या 2 दिवसात अगदी वैयक्तिक सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वैयक्तिक भेटी घ्याव्यात आणि आपले महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार
यांना 1 नंबरचा पसंती क्रमांक देऊन त्या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि 2 आपले आमदार जास्त व्हावेत आणि हे आपण या तालुक्यातल्या मतदारांनी सगळ्यांनी दाखवून द्यायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जे पुणे विभागात जे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या सभेला असणारे जत तालुक्यातले लोकप्रिय तरुण तडफदार आमदार सन्माननीय विक्रमदादा सावंत, अशा मेळाव्याला उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अविनाश काका, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अंबाराय विलासदार, माझ्या सोबत आलेले सांगली जिल्ह्याचे युवा नेते सन्माननीय जितेश कदम, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय गोडमणी साहेब, ज्यांनी अत्यंत चांगल्या भावनेतून आज अरुणांना लाड आणि आपले जयंत रसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आणि ज्यांनी पूर्ण ताकदीने त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली अशा आपल्या जत तालुक्याच्या आदरणीय माळी मॅडम, जत तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उत्तमसिंह चव्हाण, जत नगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक, तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले मार्केट कमिटीचे माजी चेअरमन संतोष पाटील, आपले आदरणीय ते सर्वच आता अनेक मंडळी आहेत, प्रत्येकाचा नामोल्लेख आता वेळाभावी मी करत नाही. इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे आमचे सन्मानित तालुका अध्यक्ष यांनी अत्यंत पोटतिडकीने जतच्या पाणी प्रश्नाबाबतीत चर्चा केली. अंकुरजी ओवाळ, या ठिकाणी उपस्थित असणारे ॲडव्होकेट कोर्टीकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य महादेवजी पाटील, सन्मान्य सिद्धूजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रथम तर मी आज या बैठकीला येण्यास बराच उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज सकाळपासून कराडवरून कडेगाव, विटा, आंबाडी आणि आंबाडी करून आता ही बैठक करून कवठे महांकाळच्या दिवसाचा आम्ही समारोप करत आहोत. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, पाऊसही थोडंसं किंचित सुरू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत विटा आणि आंबाडीला जरा अनपेक्षित वक्त्यांची संख्या वाढली, त्यामुळे थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभारी मानतो. एक अत्यंत महत्वाच्या प्रसंगाला आपण सर्व काँग्रेस, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रित जमलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका चालू आणि या शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणाला आता आपण पोहोचलेलो आहोत. येत्या 1 डिसेंबरला मतदान होईल, 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागेल आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष निवडणुकीकडे आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादाच्या बळावर 3 पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित होऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आज वर्षभर उलटलं, वर्ष कसं गेलं कुणाला समजलं सुद्धा नाही, कारण वर्षाला सरकारच्या कामकाजाला आम्ही सुरुवात केली आणि पहिला निर्णय आम्ही काय घेतला तर अडचणीत सापडलेला जो आपला शेतकरी गेले 5 वर्षापासून कर्जाच्या डोंगराखाली जो दबलेला आपला शेतकरी, त्याला मदत करायची, त्याला आधार करायचा द्यायचा.
या दृष्टीने तब्बल 19,500 कोटीची कर्जमाफी 34 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देण्यात आली. मी सहकार खात्याचा राज्यमंत्री, मला माहिती आहे कारण डिसेंबरला ही जाहीर झालेली योजना ही केवळ 10 फेब्रुवारीपर्यंत 95% महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा केले. इथं कुठं ऑनलाईन फॉर्म भरावे लागले नाही. याच्या 5 वर्षापूर्वीची शेतकऱ्यांची कर्जमाफी ही योजना आपण जाहीर आठवत असेल. किती आपल्या शेतकऱ्यांना किती ऑनलाईन फॉर्म भरावे लागत होते आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सुद्धा किती शेतकऱ्यांना त्याची कर्जमाफी होत होती याचा आपण आठवण ठेवली पाहिजे. आपलं सरकार जनतेच्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीने कामाला आपण सुरुवात केली, परंतु मार्च महिन्यामध्ये अचानक जो एक मोठं संकट आपल्या सर्वांसमोर उभं राहिलं ते म्हणजे कोरोना प्रादुर्भावाचं. जागतिक स्तरावर असेल, देशात ते निर्माण झालं, राज्यभरामध्ये झालं, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव आणि दुर्दैवाने आपलं ही राज्याची देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आणि आपलं कामकाज थोडंसं सगळं जे काही राज्याचं बजेट आहे हे आपल्याला या ठिकाणी आरोग्य विभागाकडे वळवण्यात आलं. पण लोकांचं जीवन वाचवायचं होतं, लोकांचं आरोग्य आपल्याला त्याचं संरक्षण करायचं होतं. म्हणून या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ही सगळी सुसज्ज करून या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्यात येण्याचं हे प्राधान्य राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवलं. सरासरी मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारला 45,000 कोटीचं राज्यातून उत्पन्न मिळतं. 2020 साली हे राज्य सरकारचं उत्पन्न मार्च महिन्यात फक्त 14,000 कोटीवर आलं आणि किती गळ झाली? जवळजवळ 30,000 कोटीची गळ झाली. तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या लोकांसाठी कुठलीही कसर सोडायची नाही. ह्या भूमिकेतनं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, अशोकराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितराव पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब ही दिवसरात्र काम करत. आज या ठिकाणी या राज्यामध्ये काम करत असताना गेल्या 6 महिन्यात पुन्हा नैसर्गिक संकट आलं, अतिवृष्टी झाली, न भूतो न भविष्यती असा कुणीही पाऊस पडला नाही. त्याचं नुकसान झालं. जत तालुक्याच्या दृष्टीने फायदा झाला, सगळी तलावे आपण बरोबर की जेवढी तलाव आहेत ती सगळी भरून निघाली. मला वाटतं 25 वर्षात जत तालुक्यातल्या वास्याने असा पाऊस पाहिला नसेल तो सुदैवाने या ठिकाणी पाहायला मिळाला. पण शेतीचं नुकसान झालं, आटपाडी झालं, डाळिंब बाग, फळबागांचं पिकांचं नुकसान झालं. अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या या ठिकाणी शेतकऱ्यांना आधार मिळावा राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर झालं. 5,500 कोटी आपण शेतीसाठी या ठिकाणी वितरित केले. 2,500 कोटीचा निधी आपण जे काही बंधारे फुटले असतील, रस्ते दुरुस्त झाले असतील त्याच्यासाठी वितरित केले आणि राहिलेला निधी लागेल ते ग्रामीण भागातले इतर विकास कामांसाठी वितरित केला. अशा प्रकारे हे सरकारचं कामकाज चालू असताना हे सरकारचं काम आज लोकांच्या, जनतेच्या, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काम करते हे विरोधी पक्षाला बघवत नाही. आणि म्हणून हे सरकार अस्थिर कसं करायचं या दृष्टीने आज त्यांची विविध धडपड या निवडणुकीच्या माध्यमातून चालू. आज आपला लाड हे या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार आहेत. या ठिकाणी स्वर्गीय जी बापूंचे सुपुत्र आहेत. या ठिकाणी त्यांनी क्रांती उद्योग समूह उभा केला. एक कारखाना उत्तम चालवतात, शैक्षणिक संकुल चालवतात. एक चांगलं व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाला उमेदवार आहेत. जयंत असगावकर हे एका सर्वसामान्य कुटुंबातले 20 वर्ष शैक्षणिक संस्थांमध्ये, शैक्षणिक चळवळीमध्ये त्यांनी काम केले. स्वतः शिक्षक आहेत, प्राध्यापक राहिलेले आहेत. अशा जयंत असगावकरांना सुद्धा या ठिकाणी शिक्षक लोकांचं प्रतिनिधित्व करण्याकरता या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. मला कल्पना आहे की माडी पाटणने सुद्धा जर तालुक्याला कुठेतरी सन्मान मिळावा त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी खूप धडपड केली. मला त्याची कल्पना आहे. सातत्याने त्या शिक्षकांच्या संपर्कात होत्या, सभासद नोंदणीमध्ये त्यांनी खूप कष्ट घेतले. विक्रम दादांची खूप इच्छा होती, जतमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझी वेळ घेतली की आपण माळीवाड्याचा विचार करावा. मी माळीवाड्याला सांगू इच्छितो की शेवटी हा पक्ष प्रक्रियेमध्ये विशेषतः जेव्हा 3 पक्षांचं सरकार आहे काय निर्णय होणे सोपे नसतात. आपली भावना आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती, परंतु जे काही इच्छुक उमेदवार होते वेळ कमी होता. ही इलेक्शन तशी फार मोठी इलेक्शन आहे. 5 जिल्ह्यांची, एका विधानसभेची, एका लोकसभा मतदारसंघाची 5 जिल्ह्यांमध्ये प्रचंड कष्ट करून फिरून याला यंत्रणेची इलेक्शन करावी लागते. आणि त्या दृष्टीने काय 3 पक्षांमध्ये चर्चा होत असताना काय निर्णय आम्हाला घ्यावा लागले. त्याचा अर्थ नाही की आज नाही तर कल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 2009ला मी सुद्धा उमेदवारी मागितली होती, मला मिळाली नाही. की शेवटी
2018ला या ठिकाणी एक दुर्दैवी घटनेत या ठिकाणी मिळाला. सांगण्याचा हेतू असा की निश्चितपणे आपण पक्ष संघटनेचं पक्ष विचाराचं काम करत राहू. कधी ना कधी सच्च्या कार्यकर्त्याला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याची कामाची दखल घेतली जाते, भविष्यात संधी नशीबपणे दिली जाते. म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं की आज आपली लढाई ही एका वेगळ्या प्रवृत्तीवर 18,500 कोटी सातत्याने महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे मागतंय. कारण 18,000 कोटी केंद्र सरकार आपल्याला जीएसटीचे देऊ आहे, पण ते देत नाही. बिहारमध्ये निवडणुका लागल्या की तिथे शेतकऱ्यांचे आश्रम तुम्हाला दिसतात, लगेच तुम्ही तिथं पॅकेज शेअर करतात. पण महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीने शेतीचं पिकांचं नुकसान होतं तेव्हा तुम्हाला ते दिसत नाही. फार मोठी दुर्दैवी बाब आहे. हे जे आज पक्षपात दुजाभाव केला जातो, हा दुजाभावला चोख उत्तर म्हणून आपल्याला हे दोन उमेदवारांना चांगल्या पद्धतीने मतदान आणि निवडून आणायचं. अनेक गोष्टींवर चर्चा करता येईल, पण आज वेळ कमी. महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीमध्ये 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1950 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. त्यानंतर या ठिकाणी केंद्र स्तरावर लोकांच्या माध्यमातून निवडून येणारे लोकसभेचे खासदार दिल्लीत आवाज उठवतील, आपल्या मतदारसंघाचे राज्याचे प्रश्न मांडतील. राज्य पातळीवर निवडून आलेले आमदार हे विधानसभेमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे लोकांचे प्रश्न मांडतील. अशासाठी 2 सभागृह केली. पण समाजामध्ये असाही वर्ग आहे जो दैनंदिन राजकारणात नसतो, जो या ठिकाणी इलेक्शनच्या प्रक्रियेत फारत नसतो. अशा लोकांचाही आवाज उठला गेला पाहिजे. मग ते कलाकार असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक असतील, शैक्षणिक चळवळीचे लोक असतील, क्रीडा क्षेत्रातले लोक असतील, अशा लोकांचा आवाज उठवण्याकरता ही राज्यसभा विधान परिषद निर्माण केली. आणि आज त्या विधान परिषदेवर आपलं सरकार स्थिर बनवण्याकरता चांगली 2 माणसं पाठवण्याची आवश्यकता आहे. मगाशी रामदास काकांनी बरंच काही सांगितलं, ते खरं. आपला उमेदवार कसा आहे बघा, दुसरा उमेदवार कसा आहे त्याचे अनुभव चांगले आम्हाला माहिती आहेत. मी काय बोलणार नाही. किती कारखानदारांचे पैसे दिले, किती नोकऱ्यांच्या उलट घालवल्या, आणि ज्यांनी घालवल्या पदवीधरांचं काय काम करणार ते जयंतराव पाटील साहेब सुद्धा परवा एका भाषणात बोलले. आणि म्हणून आपण ह्या दोन्ही उमेदवारांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एक दिलाने एक विचाराने काम करणार आहोत. काका जरा तुमची यंत्रणा टाईप करायची. आता तुम्ही समजून घ्या, बरीचशी राष्ट्रवादीची पदाधिकारी आले की चांगल्या भावनेने आले, तुम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. परंतु जर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र काम करते असं जर लोकांमध्ये संदेश केला तर जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा पुढील 4 वर्षांच्या आत सोडवण्याची जयंतराव पाटील साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पाटबंधारे खातं त्यांच्याकडे आहे, मी राज्याचे एक मंत्री आहे. आम्ही दोघेही जबाबदार जत तालुक्याच्या विकासासाठी. विक्रम दादा प्रचंड धडपड करतात. विधानसभेत ते सातत्याने जत तालुक्याच्या पाणी प्रश्न संबंधित बोलत असतात. म्हणजे असं इतकं बोलतात की नाना पटोले आमचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, विक्रम सावंत उभे राहिले की तेच म्हणतात की आता जतचा पाणी प्रश्न सुरू. असं सुरू झालं म्हणजे एवढं आज केले सातत्याने जत गंभीर आहे. आम्ही समजतो त्या दुष्काळी तालुक्यावर सातत्याने गेले अनेक वर्षांपासून निसर्गाने निर्णय केलेला आहे. आता हा अन्याय दूर करण्याचं काम हे या ठिकाणी म्हैसाळ अडखळ या प्रकल्पाच्या माध्यमातून असेल. विक्रम दादांनी जो पुढाकार घेतला तुमची बबलेश्वरची जी योजना कर्नाटकातल्या पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी मांडली, त्याच्या बाबतीत असेल आपण जत तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवू शकतो. आज या ठिकाणी निसर्गाने सुदैवाने जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना साथ दिली. एकेकाळी या तालुक्यामध्ये 1 एकर सुद्धा ऊसाचं क्षेत्र दिसत नव्हतं, पण आज हळूहळू आता शेतकरी ऊस सुद्धा लावायला लागले. चांगलं शेतीचं उत्पन्न फळबागायचं व्हायला लागलंय. हे होतंय कारण थोडंसं पाणी आपल्याकडे येतं. आता थोडी सुरुवाती झाली, विक्रमदाने सांगितलं की 10%चं 40% कसं होईल, 40%चं भविष्यात 70% कसं होईल, आणि एक दिवशी 100% कसं होईल ही पाहण्याची जबाबदारी जयंतराव पाटील साहेब आणि विश्वजित धर्माची राहील. हे निश्चितपणे एका रात्रीत होत नाही, एका महिन्यात होत नाही. आहे धडपड पाहतो, आम्ही कार्यकर्त्यांची धडपड पाहतो, आम्ही नेत्यांची धडपड पाहतो. आणि हा प्रश्न मध्ये आपण राजकारण आपला पेननी सुद्धा लिहायचं नाही, पेन सुद्धा तिथं असणार आहे. त्याच पेननी आपण एक आकडा द्यायचा. तो कसा द्यायचा हे समजून घ्या. जयंत आसगावकरचं नाव सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे, तिथं आपण कसं एक आकडा द्यायचं समजून घ्या. आणि या दोन्ही उमेदवारांना द्यायचं. कारण मला असं कळलंय मतपत्रीवर दुसरे नाव लागलं, त्याला बसायचं नाही. जे पहिल्या क्रमांकाचा आरोप गणपती लाडे त्यालाच आपल्या समोर 1 नंबरची पसंती द्यायची. आणि हे दोन्ही आपण सगळ्यांनी मतदारांना समजून सांगावं ही आपल्याला विनंती करेल.
आपण सगळे जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुर्तास इथेच थांबूया. पाहत राहा JDP मराठी, आपल्या मातीचे भूषण.